कालसुरी यांच्यामध्ये शेवटची लढत असणार आहे। अर्थातच जुगाई क्रीडा मंडळ कोसुम आणि शिवसमर्थ करंजणी यांच्यामध्ये, कोसुम आणि दापोली यांच्यामध्ये असणार आहे चढाई द्या। पहिल्याच चढाईमध्ये यशस्वी पकड होती आहे ती अर्थातच टाळसुरे संघाकडून। पुढील सामन्यासाठी पहिला पुकार जुगाई कोसुम विरुद्ध शिवसमर्थ क्रीडा मंडळ दापोली, दोन्ही संघांना पहिला पुकार। सहा खेळाडू चढाई करतोय, अतिशय सुंदर पकड पुन्हा एकदा संगमेश कोसुम संघाकडून, सोजाई देवरुख संघाकडून छान पकड होती आहे। यशस्वी पकड टाळसुरेचा मयुरेला सुंदर पकड, देवरुख संघाकडून चढाई। चढाईकर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे टाळसुरे संघाकडून। पुन्हा एकदा टाळसुरे संघाचा चढाईकर सुंदर चढाई करतोय, यशस्वी ठरतोय आणि दोन महत्वपूर्ण गुण मिळवून देतोय तो अर्थातच टाळसुरे संघाला। सुंदर चढाई, यशस्वी चढाई होती आहे देवरुख संघाकडून। प्रत्युत्तर दाखल टाळसुरे संघाकडून चढाई होती। या अगोदरचा यशस्वी चढाई कर टाळसुरे संघाचा चढाई करतोय, चांगला प्रयत्न, लांब हात करून टिपण्याचा प्रयत्न, चढाईकर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे पुन्हा एकदा देवरुख संघाकडून। या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल श्रीराम दत्त सेवा आर्य संघाचा सन्मान करण्यात येतोय। सन्माननीय नयनजी साडवीकर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय श्रीराम दत्त सेवा आर्य संघाचा संघनायक पंकज देवकर यांचा। स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्मान होतोय श्रीराम दत्त सेवा आर्य संघाचा। धन्यवाद पंकज, धन्यवाद सर। देवरुख तडरेड संघ व्यवस्थापक जुगाई क्रीडा मंडळ देवरुख, माईकशी संपर्क साधायचा आहे। संघ व्यवस्थापक जुगाई क्रीडा मंडळ देवरुख। सुंदर चढाई करतोय अर्थातच सोजाई क्रीडा मंडळ देवरुखचा चढाईकर। या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अतिशय चांगली चढाई केली गुरुकुल चिपळूण संघाबरोबर। चांगला प्रयत्न, तेवढंच चांगलं नियंत्रण। 6 नंबर जर्सी परिधान केलेला देवरुख संघाचा चढाईकर अतिशय सुंदर चढाई करतोय टाळसुरे संघाबरोबर।
मयूर परततोय. सहा खेळाडूमध्ये चढाई होते. निदान रेषेजवळ चढाई परततोय. त्याला पाठलाग करण्याचा प्रयत्न. तिसरी चढाई आव्हानात्मक चढाई. सहा खेळाडूमध्ये चढाई करतोय. यशस्वी पकड. गुण मिळतोय देवरुख संघाला. चढाई होत्या देवरुख संघाकडून. 5 खेळाडूंमध्ये तळसरे संघाकडे. उद्याचं सत्र उपउपांत्य फेरीची लढत असणार आहे. नियोजन चिपळूण संघनायक अथवा व्यवस्थापक आपण या स्पर्धेचे निरीक्षक नयनजी साळवीकर यांची भेट घ्यायची आहे. नियोजन चिपळूण संघनायक अथवा व्यवस्थापक. संगमेश्वर तळरेड. तिसरी चढाई संगमेश्वर संघाचे. महत्वपूर्ण यश मिळालंय त्या अर्थातच टाळसुरे संघाला. यशस्वी पकड. या चढाई करायला यशस्वी पकड होते त्या अर्थातच टाळसुरे संघाकडून. सुंदर पकड. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये चढाई होते टाळसुरे संघाकडून. चढाईकर परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई देवरुख संघाकडून. संघ चढाई करतो देवरुख संघाचा चढाईकार. परत चढाईकर त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. पाच खेळाडूंमध्ये चढाई. 2-1-2 मध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर चढाई केली होती. चढाई करतोय 13 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार. देवरुख संघाचा अनुभवी असा खेळाडू आहे कोपरारक्षक. दापोली तळरेड. अजून एक योगायोगाची गोष्ट आहे. आमच्या या दरम्यान सुंदर अशी पकड होती आहे. 7 स्टार मित्रमंडळाने आयोजित केलेल्या श्री कालभैरव चषक 2020चा अजून एक योगायोग होतो. आज आनंदाची गोष्ट आहे. आणि या अगोदर 3 खेळाडूंची निवड चिपळूणच्याच आपण पाहिली राज्याच्या संघामध्ये. आणि जे संयोजक आहेत श्रीनिवास रेड्डीज. या श्रीनिवास रेड्डीज यांचा आज वाढदिवस आहे आणि एक आनंदाची गोष्ट आहे. 23 फेब्रुवारी
हा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. मी श्रीनिवास यांना या व्यासपीठावरती निमंत्रित करतोय आणि सन्माननीय आमचे मार्गदर्शक नयनजी साडवीलकर यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन आपण श्रीनिवास रेड्डीज यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करूया. श्रीनिवास, आपल्याला लाख लाख या वाढदिवसाच्या शुभेच्छा. 7 स्टार मित्रमंडळाच्या वतीने सन्माननीय नयनजी साडवीलकर यांच्या शुभहस्ते अभिष्ट चिंतन श्रीनिवास रेड्डीज यांचं अभिष्ट चिंतन. मनपूर्वक अभिनंदन, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्रीनिवास रेड्डीज. चढाई होत्या देवरुख संघाकडून. सहा खेळाडूमध्ये चढाई करतोय. चढाईकर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. उपउपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय देवरुख आणि दापोली यांच्यामध्ये. चढाईकर परततोय. तिसरी चढाई देवरुख संघाकडून. आव्हान स्वीकारतोय 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकर. अतिशय सुंदर बघाड, यशस्वी बघाड, छान प्रयत्न टाळसुरे संघाकडून. एका महत्वपूर्ण चढाई करायला यशस्वी पकड होते टाळसुरे संघाकडून. दापोली थर्ड रेड. आता मात्र युवासेना शहर प्रमुख निहारजी कोवळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. युवासेना शहर प्रमुख निहारजी कोवळे, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. या 7 स्टार मित्रमंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण युवा क्रीडा संघटक आहात. अनेक वेळा संघर्षाच्या माध्यमातून एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आपलं नेहमी झटत असता युवासेनेचे शहर प्रमुख निहारजी कोवळे. एक 2 मध्ये चढाई करतो. चढाईकर परततोय. स्पर्धेची आपण ही उपउपांत्य फेरीची लढत पाहतो. या स्पर्धेची पहिली उपउपांत्य फेरीची लढत. पहिल्या सामन्यामध्ये देवळाई क्रीडा मंडळ ओवळी संघाचा पराभव केला होता. यशस्वी पकड टाळसुरे संघाकडून. 2 खेळाडूमध्ये चढाई होत्या टाळसुरे संघाकडून. सुपर ट्रॅकरची संधी. चढाई होत्या देवरुख संघाकडून. संत चढाई करतोय देवरुख संघाचा चढाईकार. परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा टाळसुरे संघाकडून 2 खेळाडूमध्ये चढाई. तिसरी चढाई थर्ड रेड, आव्हानात्मक चढाई करतोय. यशस्वी चढाई, सुंदर चढाई टाळसुरे संघाच्या मयूरची. सुंदर चढाई करतोय मयूर. गुण मिळतोय अर्थातच टाळसुरे संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई होत्या देवरुख संघाकडून 7 खेळाडूंमध्ये. दोन गुण महत्वपूर्ण मिळवून देतोय. सुंदर चढाई होती आहे अर्थातच. सुपर ट्रॅकरची संधी. आता मात्र देवरुख संघाकडे 3 खेळाडूमध्ये चढाई करतोय चढाईकार टाळसुरे संघाचा.
चढाईकर परततोय. चालू सामन्याचं मध्यांतर होतोय. पुन्हा एकदा मध्यंतरानंतर खेळाला सुरुवात होते. चांगली आघाडी मिळवली आहे टाळसरे संघाने. खेळाच्या सुरुवातीलाच देवरुख संघाने एक चांगली चढाई केली होती 6 नंबर जर्सी वर्धन केलेल्या चढाईकराकडून. त्यानंतर मात्र चांगली पकड झाली टाळसरे संघाकडून. रेषेजवळ चढाईकर परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होते देवरुख संघाकडून. 5 खेळाडूंमध्ये टाळसरे संघाकडे. चढाईकर परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार जुगाई क्रीडा मंडळ देवरुख शिवसमर्थ क्रीडा मंडळ दापोली दोन्ही संघांना दुसरा पुकार. चढाईकर परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती देवरुख संघाकडून. 5 खेळाडूंमध्ये चढाईकर परततोय. रेड. तिसरी चढाई टाळसरे संघाकडून. आव्हानात्मक चढाई. सुंदर पकड. यशस्वी पकड. सुपर ट्रॅकल होतोय. 2 गुण महत्वपूर्ण मिळत आहेत. त्या अर्थातच देवरुख संघाला. अतिशय सुंदर ट्रॅकल होतोय. सुपर ट्रॅकल होतोय रेड. देवरुख संघ. तिसरी चढाई. 4 खेळाडूंची चढाई होते. आणि मात्र पकड करण्याचा प्रयत्न अर्थातच टाळसुरे संघाकडून अयशस्वी होतोय. 6 नंबर जर्सी परिधान केलेले चढाईकर पुन्हा एकदा यशस्वी होतोय तो देवरुख संघाकडून. प्रत्युत्तर दाखल चढाई. 5 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ चढाई. परंतु चढाईकर त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे देवरुख संघाकडून. 3 खेळाडूंमध्ये सुपर टॅकलची संधी. पुन्हा एकदा सुंदर चढाई. देवरुख संघाला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय देवरुख टाळसरे संघाचा चढाईकार. भरदार छातीचा मजबूत यष्टीचा 6 चढाईकार. छान प्रयत्न, छान चढाई या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली चपळाई दाखवतोय. एक भरदार शरीर यष्टी असताना देखील सुंदर चपळाई दाखवतोय हा चढाईकार. तो अर्थातच टाळसरे संघाचा एक महत्वपूर्ण गुण मिळतोय अर्थातच टाळसरे संघाला. प्रत्युत्तर दाखल 3 खेळाडूंमध्ये चढाई होत्या. सुपर टॅकलची संधी आणि मात्र यशस्वी पकड. सुपर ट्रॅकल. 2 गुण महत्वपूर्ण मिळतात त्या टाळसरे संघाला. चढाई करतोय. आता मात्र 4 खेळाडूंमध्ये टाळसरे संघाचा चढाईकार. महत्वाच्या वेळेला 11 नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईकाराने एक महत्वपूर्ण गुण मिळवून दिला टाळसरे संघाला. 4 खेळाडूंमध्ये चढाई होती आहे टाळसरे संघाकडून. चढाईकर परततोय. पाठलाग करण्याचा प्रयत्न टाळसरे संघाकडून. चार खेळाडूंमध्ये चढाई होती आहे देवरुख संघाकडून. रेड. तिसरी चढाई पुन्हा एकदा टाळसुरे संघाकडून.
4 खेळामध्ये चढाई करतोय टाळसरे संघाचा चढाईकार. यशस्वी पाकड. आता मात्र यशस्वी पाकड होते ते अर्थातच देवरुख संघाकडून. देवरुख थर्ड रेड. तिसरी चढाई. सुपर ट्रॅकरची संधी टाळसुरे संघाला. यशस्वी पकड. सुपर ट्रॅकर होतोय 2 गुण मिळतात टाळसुरे संघाला. अतिशय चांगली लढत आपण पाहतोय या मैदानावरती. 4 खेळामध्ये चढाई. चढाईकार परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई देवरुख संघाकडून. चार खेळामध्ये चढाई होती टाळसरे संघाकडून. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. अर्थातच या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करतो आपल्याला पाहायचं आहे. देवरुख या टाळसरे दापोली. दापोली थर्ड रेड. तिसरी चढाई टाळसरे संघाकडून. मध्ये चढाई करतोय अर्थातच देवरुख संघाकडे. चार खेळामध्ये चढाई. थर्ड रेड. तिसरी चढाई देवरुख संघाकडून. 1-2 मध्ये चढाई. सुपर ट्रॅकलची संधी पकड करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय. अर्थातच 2 गुण महत्वपूर्ण मिळवून देतोय. 2 गुण मिळतात देवरुख संघाला. चढाई टाळसरे संघा. टाळसरे संघाकडून चढाई होती देवरुख संघाकडे. अतिशय सुंदर चढाई होती. चांगला प्रयत्न होता मात्र यशस्वी पकड होते ते अर्थातच देवरुख संघावर. दापोली संघाला. कितीची लढाई समाप्त. चढाई होते पुन्हा एकदा टाळसरे संघाकडून देवरुख संघाकडे. 19 स्पर्धेची ही पहिली उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय टाळसरे आणि देवरुख यांच्यामध्ये. आपले 17 आहे. पुन्हा एकदा स्थानावर जर्सी परिधान केलेलं यशस्वी चढाईकर देवरुख संघाचा चढाई करतोय तर अर्थातच टाळसरे संघाकडे.
चढाईकर परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होते टाळसुरे संघाकडून. मयूर चढाई करतोय अर्थातच देवरुख संघाकडे. मयूर चढाई करतोय. 17-19 अशी गुणसंख्या. 17 गुण टाळसुरे संघ, 19 गुण देवरुख संघ. 17-19 अशी गुणसंख्या. केवळ 2 गुणाची आघाडी आपण पाहतोय देवरुख संघाकडे. आघाडी मिळवली ती मध्यंतरापर्यंत खऱ्या अर्थानं टाळसुरे संघाकडे, त्यानंतर मात्र आघाडी भरून काढली आहे ती देवरुख संघाने. बघूया आता देवरुख संघ कोणत्या पद्धतीने खेळ करतोय, तर कोणत्या पद्धतीने चढाई करतोय टाळसुरे संघ. दापोली थर्ड रेड. तिसरी चढाई टाळसुरे संघाकडून. आता मात्र यशस्वी पकड होती आहे ते देवरुख संघाकडून. कोण मिळतोय देवरुख संघाला. देवरुख थर्ड रेड. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये आपण हा खेळ पाहतोय. चढाई होती आहे देवरुख संघाकडून. चढाई होती आहे पुन्हा एकदा टाळसुरे संघाकडून. अतिशय रोमहर्षक लढत आपण या मैदानावरती पाहतोय. कैलासवासी गोविंदरावजी निकम क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा पाहतोय. त्या अर्थातच 7 स्टार क्रीडा मंडळ यांच्या वतीने 7 स्टार मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर पकड, अतिशय सुंदर चौक पकड करतोय तो अर्थातच देवरुख संघाचा चढाई रक्षक. प्रत्युत्तर दाखल चढाई होते. सहा खेळाडूंमध्ये शेवटचे 3 मिनिटं जाहीर होत आहेत. आघाडी मिळवतोय तो अर्थातच देवरुख संघ. चढाईकर परतोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई होती आहे टाळसुरे संघाकडून. मध्यरक्षकाला उलकावणी देत चढाईकार परतोय. पकड करण्याचा प्रयत्न सफल होतोय. गुण मिळतोय टाळसुरे संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई देवरुख संघाकडून. संघ चढाई करतोय अर्थातच देवरुख संघाचं चढाई. शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहेत. सामना आपण रोमहर्षक स्थितीमध्ये पाहतोय. देवरुख थर्ड रेड. तिसरी चढाई देवरुख संघाकडून. करू या मरोची चढाई आपण पाहतोय देवरुख संघाकडून. महत्वपूर्ण चढाई असणार आहे टाळसुरे संघासाठी. यशस्वी पकड होते ती टाळसुरे संघाकडून. गुण मिळतोय टाळसुरे दापोली संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई टाळसुरे संघाकडून देवरुख संघाकडे. शेवटच्या मिनिटांमध्ये आपण पाहतोय चढाईकर करतोय. टाइम ऑफ टाळसुरे संघ. क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय आज ही दुसरी लढत, तिसरी लढत आपण रोमहर्षक स्थितीमध्ये पाहतोय. सेवस्टर गुहागर दसपटी यांच्यामध्ये सामना बरोबरी सुटला. 5-5 चढांवरती दसपटी संघाने विजय मिळवला. शेवटचा मिनिट या ठिकाणी जाहीर होतोय. चढाई करतोय देवरुख संघाचा चढाईकार. कैलासवासी गोविंदरावजी निकम क्रीडा नगरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. आज या स्पर्धेचं पहिलं सत्र, उद्या अंतिम सत्र असणार आहे. 2 उपांत्य फेरी आणि अंतिम लढत
उपांत्य फेरीचे सामने आपण पाहणार आहोत. तिसरा चढाई टाळसरे संघाकडून मयूर महत्वपूर्ण चढाई करतोय. मयूरला पकड मात्र यशस्वी होते. अतिशय महत्वपूर्ण पकड होती ती प्रत्युत्तर दाखल चढाई निदान रेषा रोखण्यात आली आहे. अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये आपण सामना पाहतोय. सुंदर देवरुख संघाकडून अतिशय सुंदर चढाई होती आहे. दोन महत्वपूर्ण गुण मिळतात.